नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजना या तारखेला मिळणार आहेत. ही तारीख कोणती व त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 7वा हप्ता व PM किसानचा 19वा हप्ता मिळाला नाही. तो का मिळाला नाही तो पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात करतो, पण त्याआधी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच की नेहमीच तुम्हाला माहिती पोहोचत राहील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला PM किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ मिळतो, वार्षिक तुम्हाला 12,000 रुपये लाभ मिळतो. या लाभाद्वारे शेतकऱ्यांचे बरेचसे कामं होत आहेत. पण शेतकरी मित्रांनो, असे काही शेतकरी आहेत की या योजनेतून त्यांचे काहीतरी चुकी झाल्यामुळे अपात्र म्हणजे की करण्यात आले आहेत. की या चुकी कोणकोणत्या ते पाहूया समजत आली. शेतकरी मित्रांनो, समजत पहिली चूक म्हणजे की तुमची लँडची प्रॉब्लेम येत आहे. म्हणजेच की जे काही तुमची PM किसान व नमो शेतकरीसाठी भूमी दाखवलेली आहे, जी काही सातबारा दाखवलेली आहे, त्या सातबारा तुमची नाही म्हणून अशी प्रॉब्लेम येत आहे, लँडची प्रॉब्लेम. तर ती तुम्ही कुठे जाऊन दुरुस्त करू शकता. तहसील कार्यालय असो किंवा जे काही तुमचे तालुक्यातील ग्रामची पंचायत असेल, तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारून त्यानंतर तुम्हाला ते सांगणार की तहसीलमध्ये जा, या कागद घेऊन जा. त्यानंतर तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त होईल व त्यानंतर PM किसान असो किंवा नमो शेतकरी असो, व्यवस्थित तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागेपासून सांगित आहे की KYC करा, KYC अपडेट करा. तुमचे आधार कार्ड KYC नसेल तर तुमची जे काही पैसे तुमच्या खात्यावर पडणार नाहीत. तरी पण शेतकऱ्यांनी ऐकले नव्हते व KYCमुळे शेतकऱ्यांना 18वा हप्ता मिळाला नव्हता. PM किसानचा व नमोचा तर 5वा हप्ता मिळालाच नव्हता. त्यामुळे शेतकरी बरेचसे प्रश्न करीत होते की दोन्ही हप्ते कधी मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत KYC केली नसली तर आधार कार्ड KYC करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमचे जे काही आधार कार्ड प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त होईल. तिसरी अडचण म्हणजे की शेतकरी मित्रांनो, PM किसान ही देशभरात राबविली जाते व देशभरात राबविली जाण्यामुळे जे काही तुम्ही देशातील नागरिक आहेत का नाही हे तपासण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे. व हे आधार कार्ड जर तुमचे बँक खात्याला लिंक नसतात तर तुमच्या बँक खात्या ओरिजिनल आहे का नाही किंवा फर्जी बँक खात्यात पैसे चाललेत हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येत नाहीत व शेतकरी निराश होतात, हसत होतात, परेशान होतात, पण त्यांना ही माहिती कुठं मिळत नाही. अशी माहिती नेहमीच आपल्या चॅनलवर भेटत राहते. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे इथून मागचे जे काही तुमचे हप्ते तुम्हाला मिळाले नाहीत त्याच्यापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे तुम्हाला हप्ते भेटण्यासाठी हे 3 कामं करा. म्हणजे की तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करा, त्यानंतर तुमची आधार कार्ड KYC करा, त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक करा, त्यानंतर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार. व आता सगळ्यात महत्त्वाचा चौथा मुद्दा तो म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आपले जे काही फार्मर ID शेतकरी ओळखपत्र आहे ते काढणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की जर फार्मर ID तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला इथून पुढे PM किसान नाही, नमो शेतकरी नाही व शेतीतील अनेक योजना आहेत ज्या की तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, फार्मर IDद्वारे तुमची शेती किती आहे, तुमच्या शेतीत म्हणजे की तुमचे मजूर किती आहेत, काय आहे संबंधी माहिती या फार्मर IDद्वारे शासनाला कळणार आहे. त्याचबरोबर फार्मर ID म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणसाचं जसं आधार कार्ड आहे तसंच या फार्मर ID म्हणजे की शेतकऱ्याचं प्रत्येक आधार कार्डद्वारे हे काम करणार आहे. त्यासाठी तुम्हाला पीक विमा असो, खरडणी असो, नुकसान भरपाई असो, काही बी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या फार्मर IDची आवश्यकता पडणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नेमका मुद्दा म्हणजे की नेमका हे 20वा व नमोचा 7वा हप्ता कधी मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, नमोचा व PM किसानचा 20वा हप्ता मागे पुढे होऊ शकतो. कारण की जे काही तुम्हाला PM किसानचा 19वा हप्ता आधी मिळाला होता, त्यानंतर नमोचा मागून मिळाला होता, त्यामुळे हे दोन्ही हप्ते एका महिन्यात मिळू शकतात. एका तारखेला मिळतील का नाही हे सांगता येत नाही. त्यानंतर तारीख किती आहे ती सांगायच्या आधी चॅनलला लाईक करा. शेतकरी मित्रांनो, ही तारीख आहे 1 जूनच्या नंतर तुम्हाला PM किसानचे पैसे व नमो शेतकरीचे पैसे कधी पण मिळू शकतात. कारण की 1 जून नंतर जे काही PM किसानची पॉलिसी आहे की 4 महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळत आहेत, 2000चा हप्ता. तर हे पैसे तुम्हाला 4 महिन्यानंतर म्हणजे की 1 जून नंतर 4 महिने होणार आहेत. 1 जून नंतर हे पैसे तुम्हाला कधीही खात्यावर पाडू शकतात. त्यामुळे ते पैसे पडायच्या आधी फार्मर ID, KYC आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक हे 4 कामं करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे यशस्वी तुमच्या खात्यावर पडून जातील 4000 रुपये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पण अशाच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब